नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, आता आपण पाहतोय की शिना नदीला एक प्रचंड महापूर आलेला आहे आणि या महापुरामुळे शेतकऱ्यांचं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेलं आहे. शिना नदीवरील जेवढेही बंधारे आहेत तेवढे सर्व बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. आता याच्यामध्ये बघा, खडकीचा बंधारा असेल, खडकतचा बंधारा असेल, त्यानंतर बघा तरडगावचा बंधारा असेल, त्यानंतर आपण खाली आलो तर पोटेगावचा बंधारा असेल. पोटेगाव बंधाऱ्याची तर अतिशय भयानक अशी परिस्थिती आहे. अगोदरच त्याची परिस्थिती भयानक होती. त्यानंतर संगोबा बंधारा असेल, संगोबा बंधारा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं बिटरगाव श्री असेल, त्यानंतर निलज असेल, त्यानंतर पोटेगाव असेल, बोरगाव असेल, या गावाला पाण्याने वेढा घालायला सुरुवात केलेली आहे. बऱ्याच प्रमाणात लोकांचा संपर्क देखील तुटलेला आहे. आता याच्यामध्ये प्रशासनाचं सहकार्य आहे का, तर यासंबंधी आम्ही जे ग्राहक पंचायतचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट शशिकांतजी नरुटे सर यांच्याशी ज्यावेळेस आम्ही संपर्क केला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की प्रशासनाचं सहकार्य म्हणावं तेवढं अपेक्षित नाही. कारण कालच त्यांनी एक स्टेटस ठेवला होता आणि स्टेटसच्या माध्यमातून, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, तसेच प्रशासनाला सुद्धा सांगितलं होतं की पुढील काही दिवसामध्ये पुढील म्हणजे रात्रीतून एक नदीला मोठा महापूर येऊ शकतो. कारण वरचं गांगर्डे असेल, लेमगाव असेल, त्यानंतर कडा असेल, आष्टे असेल, यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस पडलेला होता आणि त्यामुळे जे शिना नदीवरील बंधारे आहेत ते पाण्याखाली जाऊ शकतात. त्याच्यामुळे शासनाने यासाठी कोणतीही दखल घेतलेली नाही असेही शशिकांतजी नरोटे यांनी बोलताना सांगितलं. त्यानंतर बघा, याच्यामध्ये विशेष सहकार्य आहे ते प्रत्येक गावातील तरुणांनी आपल्या गावातील लोकांना कसं सुरक्षित नेता येईल यासाठी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे. प्रशासनाने एवढं सहकार्य केलं नसेल तेवढं सहकार्य प्रत्येक गावातील नागरिकांनी केलं. यामध्ये पोटेगावातील नागरिक असतील, बिटरगाव श्री असेल, खांबेवाडी असेल, निलज असेल, बोरगाव असेल, यासाठी प्रत्येक गावातील आपापल्या तरुणांनी यासाठी मोठा सहभाग घेतलेला आहे. तर बघा, आता आपण एक थोडक्यात आढावा घेणार आहोत की नेमकं कोणत्या गावामध्ये काय स्थिती आहे आणि प्रशासन यासाठी नेमकं कोणती पावले उचलणार आहे. आणि कर्जमाफीची जी वेळ सांगत आहे शासन की कर्जमाफी करू, योग्य वेळ आल्यावर करू, परंतु ही योग्य वेळ नाही का, तर यासाठी सुद्धा आपण बघा हे सविस्तर पाहणार आहोत. तर बघा, या ठिकाणी हा पोटेगाव मधील बंधारा आहे. सिने नदीवरील हा पोटेगावचा बंधारा आहे. पूर्ण बंधारा पाण्याखाली गेलेला आहे. बघा, अतिशय भयंकर परिस्थिती आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांची सर्व शेती पाण्याखाली गेलेली आहे. त्यानंतर बघा, हा संगोबा येथील शिना नदीवरील बंधारा आहे. त्याच्यावरूनही आता हा सकाळचा 6चा फोटो आहे. त्यानंतर सुद्धा हे पाणी वाढलेलं आहे. बघा, प्रचंड मोठ्या प्रमाणात शिना नदीने रौद्र रूप धारण केलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता. त्यानंतर बघा, अजूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कडा असेल, बीड असेल, आष्टी असेल, या ठिकाणी प्रचंड पाऊस झालेला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात हाल झालेले आहेत. हे दृश्य पाहून मन हेलावून जाते. स्वतःच्या डोळ्यासमोर शेतीतील उभं पीक वाहून जाते हे पाहताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर होतात. जनावरे असतील, तसंच जनावरांसाठी वर्षभरासाठी खायला वैरण ठेवलेली असेल, ते मोठ्या गंजीच्या गंजीसुद्धा पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेलेले आहेत. कोणाचे काबाड कष्ट करून शेतातील पिके साठवलेला कांदा असेल, त्या कांद्याच्या चाळीच्या चाळी शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेलेले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. NDRFच्या टीमा कडा आष्टीसारख्या भागात दिसू लागलेल्या आहेत. एवढी भयानक परिस्थिती आहे. शिना नदीने एवढे भयानक रूप धारण केले की त्यामध्ये संपूर्ण जनजीवन विस्कळीत आहे. गांगर्डी धरण ओव्हरफ्लो झाले आणि अनेक तलाव फुटले. यामध्ये दीड फूट जमिनीला भेगा पडलेल्या आहे. एक 70-75 वर्षीय शेतकरी शेती वाहून गेली म्हणून आत्महत्या करण्यासाठी जातोय, पण पकडतात लोक, त्याला सावरतात. एवढी भयानक परिस्थिती उद्भवली. शिना नदीवरील सर्व बंधारे आज पाण्याखाली गेलेले आहेत. खडकी असेल, पोटेगाव असेल, पोटेगावचा बंधारा तर आपण पाहिलं स्क्रीनवर की एकदम भयानक परिस्थिती झालेली आहे. नदी पात्राशेजारील संपूर्ण पीक, उडीद असेल, तूर असेल, मका असेल, बाजरी असेल, ऊस असेल, इत्यादी सर्व पिके सध्या पाण्याखाली आहेत. घरे सुद्धा पाण्याखाली आहेत. संगोबा बंधारा पूर्ण पाण्यात आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे.
शेतकऱ्यांनी कसं उभं राहावं हे समजत नाही. कर्जमाफी तसेच शेतीमालाच्या भावासाठी शेतकरी झगडतोय. आम्ही इकडे शासन सांगतंय की योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी करू. तर बघा अजून कसली योग्य वेळ येणार आहे. शेतकरी पूर्ण कोलमडला आहे. त्याची जमीन वाहून गेली आहे. सावकाराचं कर्ज त्याच्या उरावर आहे. बँकेचे अधिकारी त्याच्या दारात रोज हेलपाटे घालत असतात आणि शेतातील पीक आल्यावर बँकेचे देणं असेल, सावकाराचे कर्ज असेल, ते सर्व फेडायचं असा विचार शेतकरी करत असतो. परंतु या आसमानी संकटात एका क्षणात त्याचं होत्याचं नव्हतं होतं. संपूर्ण उभं पिकासकट जमीन सुद्धा वाहून गेलेली असते. अशा परिस्थितीत एका सामान्य शेतकऱ्याची काय अवस्था असेल हे मायबाप सरकारने विचार करावा. आत्महत्येने तो मोकळा होतो, पण त्याच्या पाठीमागे त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. त्यामुळे अशी किती कुटुंब शासन उद्ध्वस्त केल्यानंतर कर्जमाफी करणार आहे याचा सुद्धा त्यांनी दर आकडेवारी जाहीर करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना आता गरज आहे ती कर्जमाफीची. तुमच्या धोरणांनी तो पूर्णपणे मातीत गेलेला आहे. तुमच्या अशा शेतीमालाच्या भावाने तो खचला आहे. म्हणून शासनाने त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. जनतेने निवडून दिले ते लोकांची सेवा करायला, पण जनता एवढ्या संकटात असताना तुम्ही एसी मध्ये बसून एवढे थंड राहता. कधी जाणीव होणार शेतकऱ्यांच्या दुःखाची. त्यामुळे लक्षात ठेवा, आज आपण पाहतोय की शेजारच्या देशामध्ये इतकी भयंकर परिस्थिती का उद्भवली. उगाच कुठल्याही देशातील लोक, कुठल्याही देशातील जनता एवढं रौद्र रूप धारण करत नाही. ज्यावेळेस त्यांनी हे लगेच रौद्र रूप धारण केलेलं नाही, त्याच्यासाठी खूप मोठी पार्श्वभूमी आहे. त्या ठिकाणी नेपाळसारख्या देशामध्ये लोक सांगतात की फेसबुक बंद केलं, व्हॉट्सअप बंद केलं, इंस्टाग्राम बंद केलं. अशा परिस्थितीमुळे तरुण भडकला. परंतु आपण पाहिलं तर तेथील तरुण सुद्धा सांगत आहे की यांच्या इतकं शेतमालाला भाव नाही किंवा इत्यादी त्यांचे जाचक अटी आणि नियम याला कंटाळून जनता रस्त्यावर आली. कोणत्याही देशातील जनता उगाच सरकार विरोधात एवढे रस्त्यावर उतरत नाही. त्यासाठी सरकारने पिसलेलं, सरकारने जनतेला दिलेला त्रास, सरकारने ठरवलेली जनतेच्या विरोधी धोरणं हे त्याला कारणीभूत असतात. त्याच्यामुळे आपल्या शेजारच्या देशामध्ये जर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवत असेल तर शासनाने सुद्धा कुठेतरी याचा विचार करायला पाहिजे. त्याच्यामध्ये बघा, शासनाने सुद्धा शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला नाही पाहिजे. कधी जाणीव होणार तुम्हाला शेतकऱ्यांच्या दुःखाची. आज आपण पाहतोय की नेपाळलाही लोकांनी सहनशीलतेचा अंत पाहिला होता. शासनाने त्यांच्या लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला आणि इतक्या मोठ्या गेंड्याच्या कातडीचं सरकार सुद्धा नेपाळ सारख्या जनतेने उलटून लावलं. अगदी 36 तासामध्ये उलटून लावलं. भलेही देश छोटा असेल, पण छोट्या देशाने जनतेविरुद्ध पुकारलेलं जे युद्ध होतं, जे मनातून सरकारविरोधी जी लोकांची भावना झालेली होती, आणि अजूनही आपल्याला ते जे नेपाळचे राष्ट्राध्यक्ष होते, पंतप्रधान होते, त्यांचं एक भाषण आपल्याला व्हायरल झालेलं पाहायला मिळतंय की त्यांनी असं सांगितलं की मला कोणीही उद्ध्वस्त करू शकत नाही. असा कोणता मायचा लाल मला उद्ध्वस्त करू शकत नाही. अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य व्हायरल होत आहे. परंतु अगदी 36 तासामध्ये नेपाळचं सरकार जनतेनं घालून टाकलं. त्याच्यामुळे बघा, लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, ते कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करा. लोकांचा उद्रेक व्हायची वाट पाहू नका. अजूनही वेळ गेलेली नाही. शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. त्याची जनावरे पाण्यामध्ये आहेत, त्याची जनावरं वाहून गेलेली आहेत. त्याचं पीक बघून त्याला रडू येत आहे. डाय मोकलून शेतकरी रडत आहे. कारण त्याचं आपण पाहतोय की संपूर्ण पिकासकट जमीन सुद्धा वाहून गेलेली आहे. लोकांना यायला जायला रस्ते नाहीत. लोक एकमेकांच्या आधाराने वाट काढत चालत आहेत. शेतकऱ्याचं उभं पीक पूर्ण जमीनदोस्त झालेलं आहे. अशा अवस्थेत शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी येणार नाही तर काय येणार. त्याच्यामुळे शासनाने शेतकऱ्याच्या जागी उभा राहून त्याच्यासाठी काय त्रास असतो, त्याच्यासाठी काय वेदना असतात याची जाणीव स्वतःच्या मनाला होऊन जाऊ द्या. कारण ज्यावेळेस शेतातलं उभं पीक वाहून जातं त्यावेळेस त्या शेतकऱ्याची काय अवस्था होते हे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला माहीत असतं. आणि मायबाप, जनता, ते संपूर्ण महाराष्ट्र हे त्यांचं कुटुंब आहे. कुटुंबातील आज शेतकरी रूपाचा एखादा तुमचा
व्यक्ती आज दुःखात आहे, मोठ्या संकटात आहे, त्याला आधार देणं, त्याला सावरणं हे तुमचं एक सरकार म्हणून काम आहे. त्याच्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. तुमच्या लेकरांना जपा, नाहीतर त्याच्या हातात चाबूक येण्याची वाट पाहू नका. आणि हे ज्यावेळेस जनतेचं रौद्र रूप बाहेर पडेल त्यावेळेस शासनाला सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांना दिलेला शब्द सरकारने आता तरी पूर्ण करावा आणि दिलेलं आश्वासन पूर्ण करावं. आणि शेतकऱ्यांप्रती आम्ही एक त्यांचे मायबाप आहोत म्हणून शासनाने आता तरी उभा राहावा आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसावा, एवढीच माफक अपेक्षा. धन्यवाद.